हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा, सरक शेवटी बा काळ बांधून येईल, सरक शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 माधोरी बोल बोलत रेखा पिंगळा माधोरी, पिंगळा माधोरी बोल बोलत रेखा पिंगळा माधोरी, पिंगळा माधोरी बोल बोलत रेखा पिंगळा माधोरी. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकून 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 सांगावया आणि अमाई माझे नाव, शकून सांगावया आणि अमाई माझे नाव, शकून सांगावया आणि अमाई माझे नाव, शकून सांगावया आणि अमाई माझे नाव. रागबाई रागबाई भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा, रागबाई रागबाई ओ भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा. नांगड धिंगा अवघा नांगड धिंगा अवघा नांगड धिंगा अवघा नांगड धिंगा ग, अवघा नांगड धिंगा ग, अवघा नांगड धिंगा ग, अवघा नांगड धिंगा ग. पंडेराया तुझं करीते न बसू, पंडेराया तुझं करीते न बसू, खंडेराया तुझं करीत नवतो, खंडेराया तुझं करीत नवतो, पंडेराया तुझं करीते न बसू, पंडेराया तुझं करीते न बसू. खंडेराया तुझं करीत नवतो, खंडेराया तुझं करीत नवतो. मरुदे सासू पंडेराया, मरुदे सासू खंडेराया, पंडेराया मरुदे सासू खंडेराया. पंडेराया तुझं करीते न बसू, पंडेराया तुझं करीते न बसू, पंडेराया तुझं करीते न बसू. खंडेराया तुझं करीत नवतो, खंडेराया तुझं करीत नवतो, खंडेराया तुझं करीत नवतो, खंडेराया तुझं करीत नवतो, खंडेराया तुझं करीत नवतो. आंबाग्या सोमवाग्या, आंबाग्या सोमवाग्या प्रेम नगरावरी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. पिंगळा महाद्वारी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा माधोरी, पिंगळा माधोरी, पिंगळा माधोरी कोणी बोलत बोला, पिंगळा माधोरी, पिंगळा माधोरी कोणी बोलत बोला, पिंगळा माधोरी, पिंगळा माधोरी कोणी बोलत बोला, पिंगळा माधोरी, पिंगळा माधोरी. वा, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. महाराजांनी अतिशय सुंदर पावली खेळले बघा. खऱ्या अर्थानं तुम्हाला आत्ताशी आनंद वाटला असेल नाही का? तुम्हाला सुद्धा वाटत असेल महाराजांसारखं उठून पावली खेळावं. पण तुम्ही विचार करत असतील बाई पप्पेची पप्पा काय म्हणतील आणि तुम्ही म्हणत असतील नको बाबा पप्पेची माय काय म्हणल नाही का? म्हणून असो या ठिकाणी महाराज म्हणतात की नाही तुम्ही आमचं ऐकलं तर एक ना एक दिवस एक जणच तुम्हाला ऐकायची. कुणाचं? काळाचं. ज्या वेळेस तू घ्यायला येईल ना त्यावेळेस तुम्हाला एक मिनिट एक क्षणाचा सुद्धा अवधी देणार नाही. मग तुम्हाला त्याचं ऐकावंच लागेल. म्हणूनच महाराज या ठिकाणी सांगतायत की जर त्या ठिकाणी तुम्ही साधू संतांची संगती केली तर त्या ठिकाणी तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. पण ती भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला तो भगवंत शुद्ध भावानं त्या ठिकाणी
त्याचं चिंतन करावं लागेल, नव्हे नव्हे त्याला अंतकरणामध्ये साठवावं लागेल. एवढं नामचिंतन तुम्हाला करावं लागेल. एवढं नामचिंतन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज म्हणतात की तो देव लांब नसतो, तो आपल्या जवळच असतो. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडयला. आपल्याला या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर कोणताच मनुष्य या ठिकाणी हिताचा विचार केल्याशिवाय राहत नाही. कुठेही आपला फायदा असेल, कुठेही आपला लाभ असेल तरच त्या ठिकाणी मनुष्य जागा असतो, त्याच ठिकाणी मनुष्य जात असतो. म्हणूनच महाराज सांगतायत की तुम्हाला जर लाभ करून घ्यायचा असला तर तो दुसरा या इहलोकी सुखाचा नका करू. जर लाभच करून घ्यायचा असेल तर या इह परलोकी सुखी जो होईल ना तो लाभ प्राप्त करून घ्या. तो लाभ कशाने प्राप्त होईल तर त्या भगवंताला आपलंस केल्यानंतर तो लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. नव्हे नव्हे त्या संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार आहे. म्हणून भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर आधी संतांना शरण जा. संतांना जर शरण गेलो तर निश्चितच भगवंताची प्राप्ती होईल. आणि जर अंतकरणामध्ये जर शुद्ध भाव नसेल तर आपल्याला साधा माणूस सुद्धा आपल्या जवळ येत नाही, तेव्हा संत आपल्याला मिळणं शक्यच नाही. म्हणून आपल्या अंतकरणामधील भाव जागा करा आणि त्या भावानं भाव बळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. त्या भावानं तो जवळ येत असतो. त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जवळ करून घ्या आणि तो जवळ आल्यानंतर या इहलोकातील सुखाचा विचार करू नका. आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल याचा विचार करा. हा संपूर्ण या ठिकाणी भाव सांगणारा असा या अभंगावर थोडस निरूपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. तो असाच असेल असं नाही, कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाचा भावार्थ आपण सांगावा किंवा माऊली ज्ञानोबरायांच्या अभंगाचा ओवीचा भावार्थ आपण सांगावा एवढे आपण निश्चितच मोठे नाही. कारण साधू संत समजणं हे सुद्धा जगामध्ये फार बिकट होऊन बसलंय. या जगामध्ये या इहलोकामध्ये पोटासाठी संत कलित झाले बहुत. या कलियुगामध्ये संत कुणाला म्हणावं हेच अजून आपल्याला कळलं नाही. म्हणून खऱ्या अर्थानं संत त्यालाच म्हणता येईल की जो या भूत मात्रांवरती दया करतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. वैष्णव त्यालाच म्हणता येईल जो दुसऱ्याच्या दुःखाना दुःखी होतो. वैष्णव जन तो तेने कही, जो पीर पराई जाणे हे. त्यालाच त्या ठिकाणी संत म्हणता येईल. आणि असे असणारे संत त्या ठिकाणी आपल्याला लाभल्यानंतर निश्चितच भगवंताची प्राप्ती होईल. भगवंतानं सांगितलंय की जर संतांची संगत जर केली तर निश्चितच माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. पण जर नाही संतांची संगत केली तर मग आपण आपला मार्ग भरकटल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच संतांच्या संगतीला या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आणि मग नाही आपण तुम्ही म्हणाल ताई अहो दररोज आम्ही कीर्तन ऐकतो आणि दररोज असे कितीतरी महाराज आम्ही ऐकलेत, नवे उघडून सुद्धा पिले पण तरीही आम्हाला काहीच फरक नाही. पण महाराजांनी सांगितलंय, नाथ महाराजांनी